हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण गूळ शेंगदाणा लाडू बनवणार आहोत. एकदम हेल्दी आणि पौष्टिक हे लाडू आहेत. तर हे लाडू आहेत ना, ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता. बघू शकता एकदम बाइंडिंग देखील खूप छान आलेली आहे लाडूंना. तर चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी गूळ घेतलेला आहे, अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. आणि गूळ आपल्याला एकदम मऊ घ्यायचं आहे, कडक आपल्याला गूळ घ्यायचं नाही आहे. बघू शकता असं कापलं जाईल ना तसं आपल्याला गूळ घ्यायचा आहे, एकदम सॉफ्ट वाला गूळ. जर तुम्ही कडक गूळ घेतलात ना तर लाडू आपले कडक होतील. तर आता हे आपण सुरीने गूळ आहे तो कापून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता गूळ आहे तो आपला कापून झालेला आहे. असं मी एकदम बारीकच कापून घेतलेला आहे. तर आता हा आपण गूळ आहे तो साईडला ठेवूयात आणि दुसरी तयारी करूयात. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढई आहे ती आपल्याला जाड कढई घ्यायची आहे. त्यानंतर आपण शेंगदाणे घालून घेऊयात. अर्धा किलो गूळसाठी आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि गॅस आहे ना ते आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचे आहे आणि शेंगदाणे आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत. आणि मीडियम गॅसवरतीच शेंगदाणे भाजल्याने आपले शेंगदाणे आहेत ते मस्त आतपर्यंत भाजले जातील. तर इथे बघू शकता थोडंसं कलर आहे ना तो शेंगदाण्याचा चेंज झालेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे आहेत ते तडतडायला लागलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे आहेत ना तो मस्त असं कलर आलेला आहे शेंगदाण्यांना आणि शेंगदाणे आतपर्यंत शेकले गेलेले आहेत. तर इथे मला शेंगदाणे भाजण्यासाठी 20 मिनिटं लागलेली आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि इथे थंड मी करून घेतलेले आहे शेंगदाणे. तर बघू शकता एकदम पटकन आपल्या हाताने देखील शेंगदाणे सोलले जात आहेत. बघू शकता तर पटकन शेंगदाणे सोलले जावे म्हणून इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तर इथे मी एक व्हाईट रुमाल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊयात आणि रुमाल आहे तो फोल्ड करून घेऊयात आणि असं घट्ट असं दाबून घेऊयात. त्यानंतर असं आपण हातानेच चोळून घ्यायचे शेंगदाण्यांना. आपले पटकन शेंगदाणे आहेत ना ते सोलले जातात. तर आता आपण ओपन करून घेऊयात. तर इथे बघू शकता शेंगदाणे आहेत ते मस्त असे सोलले गेलेले आहेत. अशाच पद्धतीने आता मी बाकीचे शेंगदाणे देखील सोलून घेणार आहे आणि जे बाकीचे शेंगदाणे उरलेले आहेत सोलायचे ते असेच ठेवले तरी चालतील. तर इथे मी त्यानंतर मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि आता आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे आहेत ते लावून घेऊयात. त्याची बारीकसुद्धा एकदम पावडर करायची नाही आहे, थोडेसे जाडसर ठेवलेले आहेत. बघू शकता इथे मी थोडेसे एकदम जाडसरच ठेवलेले आहे. तर इथे मी सर्व शेंगदाण्याचा कूट आहे तो करून घेतलेला आहे. तर आता आपण गुळामध्ये हे शेंगदाण्याचा कूट आहे ना तो सर्व घालून घेऊयात. अगदी थोडं थोडं आधी घालून घ्यायचं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा लाडू आहे ना तो तुम्ही दिवसातून एक जरी खाल्लात ना तर खूप असं पौष्टिक हा लाडू आहे. ह्या लाडूमध्ये तुम्ही खोबऱ्याचा देखील वापर करू शकता. तर आपलं शेंगदाण्याचा कूट आहे ना तो सर्व घालून झालेला आहे. आता आपण छान असं हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडं थोडं करून बारीक असं वाटून घेणार आहोत. आणि तुपाचा आपण अजिबात वापर करणार नाही आहोत या लाडूमध्ये, कारण छान असं बाइंडिंग आहे ती गुळामध्येच होते, म्हणून आपण अजिबात तुपाचा वापर करणार नाही आहोत. तर आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. तर इथे बघू शकता सर्व मी गूळ आणि शेंगदाण्याची बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आणि मस्त असं गोळा देखील आपला होत आहे. बघू शकता अशा पद्धतीने आता आपण हे लाडू करून घेणार आहोत. आधी हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात, सर्व एकजीव करून घेऊयात. गूळ आणि शेंगदाणे छान असे लागले पाहिजेत. तर सर्व इथे मिक्स करून झालेले आहेत. आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूयात. तर आपल्या हातामध्ये थोडासा असं सारण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण लाडू आहेत ते दाबून घ्यायचे आहेत. एकदम घट्ट असे दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले लाडू आहेत ते सुटणार नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण लाडू आहेत ते सर्व करून घेणार आहोत. तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लाडू तयार करता येत असतील तर तुम्ही तशा पद्धतीने देखील लाडू दाबून घेऊ शकता.
आता इथे आपण सर्व एक एक आहेत ना ते लाडू करून घेणार आहोत. तर बघू शकता इथे दुसरा देखील आपला लाडू आहे ना तो वळून झालेला आहे. बघू शकता एकदम मस्त असे गोळ आपले लाडू आहेत ते तयार झालेले आहेत. तर इथे आपण 1 किलोचे लाडू तयार करून घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की किती लाडू झालेले आहेत. तर इथे बघू शकता आपले सर्व लाडू आहेत ते तयार करून झालेले आहेत. आता मी तुम्हाला किती लाडू झाले आहेत ते सांगणार आहे. जर आतापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे आपले लाडू आहेत ना 1 किलोमध्ये आपले 33 लाडू तयार करून झालेले आहेत. मीडियम साईजमध्ये, जास्त मोठे देखील नाही आणि एकदम छोटे देखील नाही. आपण मीडियममध्ये हे लाडू तयार करून घेतलेले आहेत. तर आता मी तुम्हाला लाडू आहे ना ते तोडून दाखवते. तर बघू शकता मस्त अशा आपल्या लाडूची आहे ना ती छान अशी बाइंडिंग सुद्धा आलेली आहे. बघू शकता मस्त असा आपला लाडू आहे ना तो तयार झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर फ्रेंड्स फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग आणि प्लीज सपोर्ट करा.